फिर ऊपर एब्डोमेन काटा, हाँ, फिर स्कल काटा, और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स। पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोक वोक भी मारते तभी या एकदम सीरियस रहते सब लोग? मारते हैं ना। जोक वोक भी मारते क्या आगे इसके दिमाग में कुछ नहीं है? वॉट जो भी साइज वगैरह जो क्या साला तुम लोग ये सब आज प्रणित मुळेच्या शो मधील हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. एक मेडिकल स्टुडंटची घाणेरडी कमेंट करत होते, कॉमेडियन त्यावर हसत होता, पब्लिक त्याच्यावर हसत होती, सगळे टाळ्या वाजवत होते. अँड दिस सीन वॉज ऍक्च्युअली शॉकिंग. आजकाल कूल दिसाच्या नादात आणि काही सेकंदाच्या अपलोडसाठी लोक काय बोलत आहेत ना याचा भानच राहत नाही. जेव्हा तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं तेव्हा फर्स्ट MBBS मध्ये अनाटॉमी हा सब्जेक्ट असतो. अँड एव्हरी डॉक्टर नोज हाऊ इम्पॉर्टंट दॅट सब्जेक्ट इज. खरं तर डॉक्टर होण्याचा पाया तिथूनच सुरू होतं. आणि अनाटॉमीमध्ये सर्वात महत्वाचा टीचर कोणी असेल ना तर कॅडावर असतो. आजही मला आठवते, आम्हाला पहिल्या दिवशी टीचर्सने आम्हाला एक गोष्ट सांगितली होती, दिस इज नॉट जस्ट अ डेड बॉडी, दिस इज अ युअर टीचर, सो रिस्पेक्ट द कॅडावर. आम्ही कॅडावरला पाया पडून डायसेक्शन चालू करायचो, कारण त्या व्यक्तीने मृत्यूनंतर स्वतःचं शरीर डोनेट केलं म्हणूनच आपण शिकू शकतो, ह्युमन बॉडी समजू शकतो आणि उद्या पेशंटवर ट्रीटमेंट करू शकतो. आणि म्हणूनच कॅडावरबद्दल अशा घाणेरड्या कमेंट्स ऐकल्यानं वाईट वाटतं. दिस इज नॉट फनी, नॉट ॲट ऑल, दिस इज नॉट कूल, अँड ऑनेस्टली दिस इज द प्लेन नॉनसेन्स. मेडिकल प्रोफेशन खूप सेन्सिटिव्ह प्रोफेशन आहे. इथे नॉलेज जितकं महत्वाचं आहे ना तितकाच रिस्पेक्ट देखील महत्वाचा आहे. When you are a medical student, people don't see you only you. They see the entire medical fraternity through you. आणि अशा इन्सिडेंटमुळे मेडिकल फॅटर्निटी बद्दल चुकीचा मेसेज जातो. अँड दॅट्स वॉट बॉदर्स मी द मोस्ट. म्हणून प्रत्येक मेडिकल स्टुडंटला एवढंच सांगायचं आहे, रिस्पेक्ट एव्हरी पेशंट, रिस्पेक्ट एव्हरी पर्सन अँड रिस्पेक्ट एव्हरी डेड बॉडी. Because sometimes the most important teachers in our life are the ones who never speak but still teach us everything.